तर मुंबईतल्या जेनझींच्या या अभिनंदन मोर्चामध्ये तरुणांची क्रिएटिव्हिटी दिसून आली। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी अतिशय वेगळ्या आणि भन्नाट अशा घोषणा दिल्या होत्या। तर मुंबईतल्या अभिनंदन सभेसाठी आलेल्या मंडळींनी अतिशय कल्पक पोस्टर्स तयार केले होते। अतिशय खुमासदार भाषेतल्या मीम्स असलेल्या या अनोख्या पोस्टर्सनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। कल्पक, खुमासदार, टीका करणारे, काहीसे मार्मिक आणि काही सडेतोड। ठाकरेंनी आयोजित केलेल्या मुंबईतल्या आजच्या मोर्चात युवा आंदोलकांच्या हातातले हे बॅनर्स लक्षवेधी ठरले। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचं मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जबरदस्त सेलिब्रेशन केलं। यावेळी हजारो जेन्झी या आंदोलनात सहभागी झाले। यावेळी त्यांनी हे असे क्रिस्पी शब्दातले बॅनर्स झळकावले। या बॅनर्स मधून युवा पिढीची कल्पकता दिसते। लोकांच्या शक्तीचा विजय झाला, नारी शक्तीचा विजय झाला, तरुणाईचा विजय झाला अशा आशयाचे कल्पक बॅनर्स या मोर्चात दिसले। दोन्ही ठाकरे बंधूंचं पोस्टर आहे, हे काय सांगतायत? दिल्लीच्या नंतर सगळ्यात मोठा कोणता प्रोटेस्ट झाला असेल तो महाराष्ट्रामध्ये झाला आहे। सगळ्यात या मोठा प्रोटेस्टला वेग देणारे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे आहेत या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये। सो बेसिकली ये जो भी हुआ है और वो इतना नेसेसरी था हमारी यूथ के लिए, हमारे लिए, क्योंकि गवर्नमेंट अकाउंटेबिलिटी होल्ड नहीं कर रही थी किसी भी चीज़ पे, ना किसान प्रोटेस्ट के टाइम, ना उससे पहले, ना अग्निवीर के टाइम, किसी के टाइम भी नहीं। और बच्चों ने वो कर लिया जो किसान भी नहीं कर पाए थे, बहुत टाइम लग गया था उनको भी, और हर किसी की मेहनत है। ऐसी मतलब कुछ जो दिल्ली के बच्चों को मारा गया है वही रिप्रेजेंट करना चाहता हूँ। और मैं तो ये आज खुश नहीं हूँ। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया लेकिन दूसरा धर्मेंद्र आया है। मैं चाहता हूँ बीजेपी को हटाओ। असली जो जड़ है, जो रूट है वो बीजेपी है। बीजेपी हटाओ, देश बचाओ, इतना ही बोलना चाहूँगा। मुळात हा विद्यार्थ्यांचा विजय उत्सव तर आहेच, मात्र ज्या विद्यार्थ्यांचं ह्या पेपरफुटीमुळे जे काही आत्महत्या झाल्यात, खऱ्या अर्थाने ही खरी श्रद्धांजली त्यांना आहे। तर काही पोस्टर्स मधून केंद्र सरकार, धर्मेंद्र प्रधान यांच्यावर खोचक टीकाही करण्यात आली। ह्यांनी इस्तिफा मध्ये लिहिलंय की आम्ही त्यागपत्र देतोय। तुम्ही कोणत्या गोष्टीचा त्याग केलात? 21 मुलांचा जीव घेतला तो त्याग केलात की तुम्ही दिल्ली पोलिसांनी जे हरॅस केलं मुलींना तो त्याग केलात? सो जो तुम्ही शब्द लिहिलात ना तुमच्या राजीनाम्यात त्यागपत्र देतो तो पहिला मागे घ्या। याच्यातून मला एवढंच सांगायचं की हे राज्य जे लोकशाहीचं आहे त्यासाठी जर लोकांना एवढा लढा द्यावा लागत असेल, महिना दीड महिना जर लोक त्या उपोषणाला बसत असतील आणि जर केंद्र सरकारला त्याबद्दलचे निर्णय घ्यायला जर महिना दीड महिना लागत असेल तर ही व्यवस्था कुठेतरी ढासळलेली असं आम्हाला वाटतं। दरम्यान ठाकरेंच्या या जल्लोष मोर्चात ज्येष्ठांनीही मोठी गर्दी केली होती। त्यांनीही जंतर मंतरवरील आंदोलन, धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं। ज्यावेळेला आम्ही 2010 मध्ये आंदोलन उभं केलं होतं त्यावेळेला माझं एक हे होतं स्टेटमेंट की असामान्य काम नेहमी सामान्य माणसाकडूनच घडतं, ते सामान्य माणूस काय घडवू शकतो ते आज दिसून आलेलं आहे। ये एक्चुअल जो नीट के परीक्षा में जो 21 बच्चे, जो यंग बच्चों ने जो सुसाइड किया, ये हमारे सिस्टम की खराबी है। अगर आज हमारा सिस्टम अच्छा होता तो शायद ये बच्चे सुसाइड नहीं करते थे। तो मैं उनके जो उनके पेरेंट्स हैं मैं उनको सपोर्ट करने आया हूँ। यावेळी मोर्चात सहभागी तरुणांचे ठाकरे बंधूंनी आभार मानले। तर सीजेपीच्या अभिजित तिपकेंनीही आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले। कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। देशाची शक्ती काय असते हे दाखवून दिलेले त्या देशाला पुन्हा कोणालाही कमजोर करू देऊ नका। सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा। मुंबईतल्या या मोर्चात ना कोणत्या पक्षाचे झेंडे दिसले, ना कोणत्याही पक्षाची नारेबाजी। इथे दिसला तो तरुणाईचा उत्साह आणि जेन्झींची डिजिटल क्रिएटिव्हिटी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।